अभिजित चव्हाण चषकावर बेळगावच्या मानस फाउंडेशनची मोहोर. अंतिम सामन्यात गडहिंग्लज युनायटेड स्कूलचा 2-0 असा पराभव. आयुष धनवार ठरला स्पर्धावीर. रेग एफसीने पटकावला तृतीय क्रमांक. 15 वर्षाखालील गटातील चुरशीच्या अंतिम फुटबॉल सामन्यात बेळगावच्या मानस फाउंडेशनने यजमान गडहिंग्लज युनायटेड स्कूलचा 2-0 असा पराभव करत विजेतेपदासह अभिजित चव्हाण चषक पटकावला. या स्पर्धेत मानस फाउंडेशनच्या आयुष सिद्धन्नावरने स्पर्धावीराचा बहुमान मिळवला, तर बेळगावच्याच रेग एफसीने तृतीय क्रमांक पटकावला. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे गडहिंग्लज येथील जिल्हा परिषद क्रीडा संकुलात ही आंतर अकादमी फुटबॉल स्पर्धा पार पडली असून स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. अंतिम सामन्यात पूर्वार्धात गडहिंग्लज युनायटेड स्कूलने सूत्रबद्ध खेळ करत बेळगावच्या संघाला 0-0 असे रोखले. मात्र उत्तरार्धात 17व्या मिनिटाला मानस फाउंडेशनच्या झैन मुल्लाने मैदानी गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर मिळालेली बरोबरीची सोपी संधी युनायटेड स्कूलच्या आलोक पाटीलने वाया घातली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला झैन मुल्लाने गोलक्षेत्राबाहेरून मारलेल्या उत्कृष्ट फटक्याने दुसरा गोल नोंदवत मानस फाउंडेशनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. युनायटेड स्कूलकडून दर्शन तरवाळ, स्वरूप शेटके तर मानस फाउंडेशनकडून उजेर रोटीवालेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. माजी खेळाडू संजय पाटील आणि संयोग शिंदे यांच्या हस्ते विजेत्या मानस फाउंडेशनला तसेच उपविजेत्या गडहिंग्लज युनायटेड स्कूलला पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी युनायटेडचे संचालक मनीष कोले, मानस नायक, दिनेश पत्की यांच्यासह पालक आणि खेळाडू उपस्थित होते. रवळनाथ हाऊसिंगच्या संचालिका म्हणून निवड झाल्याबद्दल राजर्षी कोले यांचा सत्कार करण्यात आला. प्रशिक्षक दीपक कुप्पण्णावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला. समन्वयक सत्यम पाटील आणि कमरान अत्तार यांचाही गौरव करण्यात आला. सौरभ जाधव यांनी स्वागत केले तर यासिन नदाफ यांनी आभार मानले. दरम्यान उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या रेग एफसीने सरस गोल सरासरीत तृतीय तर गडहिंग्लज युनायटेड स्कूल ब संघाने चौथा क्रमांक मिळवला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.